मंडळी, नाना पाटेकरच्या एका पिक्चरमध्ये डायलॉग आहे, एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है. अगदी तसंच एका साध्या वाक्यानं सुरुवात झालेल्या आंदोलनानं थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. गेल्या 12 वर्षांपासून पूर्ण देशावर एकहाती राजकीय वर्चस्व ठेवलेल्या भाजपाला या एका राजीनाम्यानं पहिल्यांदा बॅकफूटवर आणलं. एवढंच नाही तर या प्रकरणानं भाजपचे अंतर्गत मतभेद आणि केंद्र सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या इतर पक्षांमधली अस्वस्थताही उघड्यावर आणली. आता देशभरात तरुणांमध्ये वाढत चाललेला भाजप विरोधी मतप्रवाह आणि डिलिमिटेशन विधेयकामुळे प्रादेशिक पक्षांसमोर निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न, यामुळे देशात सध्या राजकीय वातावरण टाईट झालेलं आहे. आता तरुणांना पुन्हा आपलंसं करणं भाजपला जड जाईल का? भाजप विरोधी वातावरण तयार होत असल्याचं पाहून सत्तेत सहभागी असलेले घटक पक्ष भाजपची साथ सोडतील का? आणि डिलिमिटेशन विधेयक मंजूर करणं भाजपला जड जाईल का? अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आणि त्यामुळे देशभरात भाजप विरोधी लाट तयार झाल्यामुळे केंद्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या इतर घटक पक्षांमध्ये डर का माहोल तयार झालेला दिसून येतोय. दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कठोर आणि अमानुष कारवाईमुळे एनडीए मधील मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला आहे. भारतात आज घडीला युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. म्हणजेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा तरुण मतदारच सरकार कुणाचं येणार हे ठरवणार आहे. आणि भाजपाने या प्रकरणात याच युवा वर्गाचा रोष ओढावून घेतलाय. ते त्यांच्या प्रादेशिक मित्रपक्षांसाठी धोक्याचं आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी असलेल्या अनेक पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणात थेट भाजप विरोधी भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळाली. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी उघडपणे विद्यार्थ्यांच्या भावनांचं समर्थन केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विद्यार्थ्यांचा आवाज अशा प्रकारे दडपणं बरोबर नाही आणि सरकारनं संवादातूनच यावर मार्ग काढला पाहिजे. चिराग पासवान यांची भूमिका भाजपच्या कठोर दडपशाहीच्या धोरणाशी पूर्णपणे विसंगत होती. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता स्पष्टपणे दिसून आली. त्याचप्रमाणे टीडीपीचे खासदार लावू श्रीकृष्णा देवरायलू आणि इतर एनडीए नेत्यांनीही या आंदोलनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सरकारला विद्यार्थ्यांशी तातडीनं संवाद साधण्याचा सल्ला दिला आणि परिस्थिती हाताळण्यातील सरकारच्या अपयशावर बोट ठेवलं. भाजपच्या अंतर्गत वर्तुळात आणि मित्रपक्षांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की सरकारने आंदोलनाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं आणि नंतर पोलिसांचा चुकीचा वापर करून स्वतःची प्रतिमा युवा विरोधी बनवली आहे. सीजेपी आंदोलनामुळे उत्तरेत आणि युवा वर्गात प्रचंड असंतोष असतानाच दक्षिण भारतात डिलिमिटेशनच्या कायद्यामुळे भाजपच्या विरोधात एक मोठं राजकीय वादळ तयार होत आहे. 2026 मध्ये भाजपला नवीन जनगणनेनुसार लोकसभेच्या जागांची फेररचना करायची आहे. गेल्या उन्हाळी अधिवेशनात हे विधेयक अगदी काही मतं कमी पडल्यानं मंजूर होऊ शकलं नव्हतं. ते आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार पुन्हा मांडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून भाजपा खासदारांची जुळवाजुळव सुरू आहे. ते तर आपल्याला माहीतच आहे. पण या डिलिमिटेशन विधेयकाला दक्षिणेकडील राज्यांचा सुरुवातीपासूनच प्रखर विरोध आहे. कारण हे विधेयक मंजूर झाल्यास त्यांचे राजकीय दृष्ट्या महत्त्व खूपच कमी होणार आहे. दक्षिण भारतातील राज्य म्हणजेच तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश यांनी गेल्या काही दशकात यशस्वीरित्या कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण केलं आहे. याउलट उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या उत्तरेकडील राज्यांची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. जर केवळ सध्याच्या वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर साहजिकच उत्तर भारतीय राज्यांच्या लोकसभेतील जागांमध्ये प्रचंड वाढ होईल आणि राष्ट्रीय राजकारणात दक्षिण भारतीय राज्यांचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. म्हणजे समजा जर लोकसभेच्या जागा वाढवून 846 किंवा 850 केल्या गेल्या तर त्यात जवळपास 70-80% जागा उत्तर भारतात जातील आणि दक्षिण भारतात फक्त 20-30% जागा राहतील. त्यामुळे या राज्यांचा राजकीय प्रभाव शून्य होईल आणि देशभरात उत्तरेचं वर्चस्व प्रस्थापित होईल. त्यामुळेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी हे डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्या नियंत्रण यशस्वी केल्याबद्दल देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या राज्यांना दिलेली शिक्षा आहे असं म्हणाले होते.
तमिळनाडू विधानसभेने डिलिमिटेशनला कडाडून विरोध करणारा ठरावही मंजूर केला आहे. हा मुद्दा केवळ जागांचा नसून तो दक्षिण भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी जोडला गेला आहे आणि साऊथचे लोक या बाबतीत किती कट्टर आहेत ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. आता एनडीए मधील सगळ्यात मोठा आणि निर्णायक मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाचे म्हणजेच टीडीपीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे या डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून एका अत्यंत अवघड राजकीय कोंडीत सापडले आहेत. सुरुवातीला नायडू यांनी भाजपची पाठराखण करताना असा दावा केलेला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत आश्वासन दिलंय की सर्व राज्यांच्या जागांमध्ये समान 50% वाढ केली जाईल आणि दक्षिण भारताच्या कोणत्याही राज्याचं राजकीय नुकसान होणार नाही. मात्र काँग्रेस नेते जयराम रमेश आणि इतर विरोधी पक्षांनी हे तात्काळ उघडकीस आणलं की अमित शहा यांनी केवळ तोंडी आश्वासन दिलं होतं, ज्याला कोणताही कायदेशीर किंवा घटनात्मक आधार नव्हता. त्यामुळे विरोधकांनी नायडू यांच्यावर भाजपच्या दबावाखाली दक्षिण भारताचा विश्वासघात केल्याचा आरोप करायला सुरुवात केली. या वाढत्या प्रादेशिक दबावामुळे आणि अस्तित्वाच्या भीतीमुळे चंद्राबाबू नायडू आणि के स्टॅलिन यांनी अलीकडेच त्यांच्या राज्यातील जनतेला अधिकृतरित्या जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा विचारही नायडू करत आहेत. हे सगळं डिलिमिटेशनच्या भीतीमुळेच घडून आलं. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाचे परिणाम आणि डिलिमिटेशन या 2 प्रमुख कारणांमुळे सत्तेत सहभागी असलेले काही मित्रपक्ष भाजपची साथ सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याचंही बोललं जात आहे. भाजपसोबत सत्तेत राहून लोकांच्या नाराजीचे बळी ठरण्यापेक्षा भविष्यातील राजकीय नुकसानाचा अंदाज घेत योग्य वेळी युती तोडून स्वतःचा प्रादेशिक पाया मजबूत करण्याकडे काही पक्षांचा कल वाढताना दिसतोय. यात आंध्र प्रदेशचे तेलुगू देसम पक्ष, टीडीपी आणि जनसेना पक्ष जेएसपी सध्या केंद्रातील सरकारच्या स्थिरतेसाठी सर्वाधिक निर्णायक आहेत. टीडीपीचे लोकसभेत 16 तर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाचे 2 खासदार आहेत. भाजपचे सरकार पूर्णपणे नायडूंच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. डिलिमिटेशनचा कायदा हा आंध्र प्रदेशच्या राजकीय अस्तित्वाचा थेट प्रश्न आहे. जर भाजपने लोकसंख्येच्या आधारे डिलिमिटेशन करण्याचा हट्ट पुढे रेटला तर नायडूंना आपल्या राज्यातील जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागेल. वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आधीच नायडूंना या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतोय. पण चंद्राबाबू नायडू हे अतिशय मुत्सद्दी आणि राजकारणातील खाचकळगे जाणणारे नेते आहेत. त्यांनी 2018 मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्यामुळे एनडीए मधून अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता. नायडूंसाठी राज्याचं हित आणि स्वतःची प्रादेशिक सत्ता ही नेहमीच राष्ट्रीय युतीपेक्षा महत्वाची राहिली आहे. त्यामुळे जर डिलिमिटेशन कायद्यात दक्षिण भारताला संरक्षण देणारी ठोस कायदेशीर तरतूद भाजपनं मान्य केली नाही तर नायडू कोणत्याही क्षणी भाजपचा पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडू शकतात. त्यानंतर तमिळनाडूतील पीएमके आणि अण्णा द्रमुक हे सुद्धा भाजपच्या बाबतीत सावध भूमिका घेताना दिसत आहेत. तमिळनाडूमध्ये 2026 साली अत्यंत चुरशीच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप तिथं पीएमके आणि AIADMK सोबत युती करून सत्ताधारी द्रमुकला आव्हान देण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. तमिळनाडूमध्ये डिलिमिटेशन कायद्याला संपूर्ण देशात सर्वाधिक विरोध आहे. तमिळनाडूने लोकसंख्या नियंत्रणात सर्वाधिक यश मिळवलेलं असून डिलिमिटेशनमुळे त्यांच्या लोकसभेच्या जागा कमी होण्याचा धोका त्यांना थेट त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेवरील हल्ला वाटतो. त्यामुळे या अशा वातावरणात भाजपसोबत युती करणं प्रादेशिक पक्षांसाठी पूर्णपणे आत्मघातकी ठरू शकतं. याशिवाय जुलै 2026 मध्ये तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचा सगळ्यात मोठा चेहरा असलेल्या अण्णामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अनपेक्षित राजीनामा देऊन स्वतःचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तमिळनाडूत भाजपची स्थिती अधिक डळमळीत आणि नेतृत्वहीन झाली आहे. त्यामुळे अण्णामलाई यांच्या एक्झिटमुळे भाजपचे झालेलं नुकसान आणि परिसीमन कायद्याच्या वाढत्या प्रखर विरोधामुळे पीएमके आणि AIADMK हे दोन्ही प्रमुख पक्ष 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीए मधून अधिकृतरित्या बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात पण परिस्थिती काही वेगळी नाही. हिंदुत्वाचा झेंडा घेऊन एकनाथ शिंदे मोदी सरकारमध्ये सामील तर आहेत, पण अलीकडे सुरू असलेल्या राष्ट्रवादी विलिनीकरण आणि शरद पवारांची राष्ट्रवादी केंद्रातील सत्तेत सामील होणार अशा चर्चांमुळे एकनाथ शिंदेचं महाराष्ट्रातलं राजकीय वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे ते सुद्धा भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. सध्या तरी ते सरकारमधून बाहेर पडतील अशी शक्यता पूर्णपणे कमी आहे. पण येत्या काळात परिस्थिती बदलली तर त्यांचाही निर्णय बदलू शकतो. आता त्यानंतर वळूयात बिहारकडे. म्हणजे बिहार हे नेहमीच राजकीय उलथापालथींचं केंद्र राहिलंय. बिहारमध्ये जेडीयूचे 12 आणि लोक जनशक्ती पक्षाचे 5 खासदार लोकसभेत आहेत. बिहार विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत.
बिहारमध्ये बेरोजगारी, स्थलांतर आणि स्पर्धा परीक्षांचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. सीजेपीच्या नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनाला बिहारमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला असून दरभंगा, बेगुसराय आणि कटियार इथं विद्यार्थ्यांची तीव्र निदर्शनं आणि पोलिसांसोबत दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. युवा वर्गातला हा असंतोष बिहारमधील सत्ताधारी पक्षासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या सोयीनुसार आणि राजकीय हवा ओळखून आघाड्या बदलण्यासाठी ओळखले जातात. जर सीजेपी आंदोलनामुळे बिहारमधील तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा कल एनडीएच्या विरोधात जास्त असल्याचं आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला बळ मिळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तर ते विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःची इमेज वाचवण्यासाठी आणि अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी भाजपपासून पुन्हा एकदा फारकत घेऊ शकतात. तसेच लोक जनशक्तीचे चिराग पासवान यांनी या संपूर्ण प्रकरणात अत्यंत सावध आणि संतुलित पवित्रा घेतलाय. त्यांनी सीजेपी विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत संवादाची भूमिका घेतली आहे आणि पोलिसांच्या दडपशाहीवर अप्रत्यक्षरित्या ताशेरे ओढले आहेत. पासवान यांचा मूळ राजकीय मतदार हा युवा आणि दलित वर्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील पोलीस लाठीमाराचे ते कोणत्याही परिस्थितीत समर्थन करू शकत नाहीत. जर विद्यार्थ्यांवरील दडपशाही थांबली नाही आणि भाजपचं धोरण असंच कठोर राहिलं तर तेही वेगळा विचार करू शकतात. त्यानंतर उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोकदलाचे 2 आणि अपना दलचे 1 खासदार लोकसभेत आहेत. उत्तर प्रदेशात 2027च्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश भाजपचा बालेकिल्ला असला तरी राम मंदिर देणगी घोटाळा आणि पेपर फुटीमुळे राज्यात विरोधाचं वारं वाहू लागलंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत याच युवा असंतोषामुळे आणि बेरोजगारीमुळे भाजपच्या जागा 62 वरून थेट 33 वर घसरल्या होत्या. तर विरोधी समाजवादी पक्षानं ऐतिहासिक यश मिळवत 37 जागा जिंकलेल्या होत्या. सीजेपी आंदोलनामुळे निर्माण झालेला अँटी इन्कम्बन्सीचा फटका आपल्यालाही बसेल अशी भीती आरएलडीचे नेते जयंत चौधरी आणि अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांना वाटत आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीमारामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे. जर पुढील काही महिन्यात ही परिस्थिती निवळली नाही आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर झाल्या नाहीत तर आरएलडी आणि अपना दल 2027च्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा किंवा पुन्हा इंडिया आघाडीसोबत जाण्याचा गांभीर्यानं विचार करू शकतात. त्यानंतर आसाममध्ये भाजप आणि आसाम गण परिषद म्हणजेच एजीपीची सत्ता आहे. एजीपीचा 1 खासदार लोकसभेत आहे. सीजेपी आंदोलनाचे लोण आता ईशान्य भारतातही पोहोचले आहे. विशेष बाब म्हणजे आसामचे महसूल मंत्री आणि ज्येष्ठ एजीपी नेते केशब महंता यांची स्वतःची मुलगी दिबिसा मेहता गुवाहाटी इथं झालेल्या सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाली होती. त्यांनी उघडपणे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप सरकारच्या पोलीस कारवाईचा आणि दडपशाहीचा थेट निषेध केलेला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षातील वैचारिक दरी वाढल्याचं स्पष्ट झालं. मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी या प्रकरणावर सारवासारव करत वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कुटुंबातील मतभेद असा रंग देण्याचा प्रयत्न केला असला तरी मित्रपक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यच भाजप विरोधात रस्त्यावर उतरत असल्यामुळे एनडीए मधील वैचारिक मतभेद आता रपून राहिलेले नाही आहेत. एजीपी लगेच भाजपची साथ सोडणार नसली तरी त्यांच्यातील राजकीय संबंध या प्रकरणामुळे नक्कीच दुखावले गेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत एनडीए मधील अनेक पक्षांचं भाजपसोबत अनेक राजकीय मुद्द्यांवरून पटत नसल्याची चर्चा आहे आणि याची कारणं ही फक्त काही एका घटनेपुरती मर्यादित नसून ती भाजपच्या कार्यपद्धतीशी जोडलेली आहेत असं बोललं जातंय. भाजपनं 2014 आणि 2019 मध्ये सलग 2दा एकाहाती बहुमत मिळवले असल्यामुळं त्यांना मित्र पक्षांना विश्वासात घेऊन चालण्याची सवय राहिलेली नाही. 2024 मध्ये भाजप पूर्णपणे मित्रपक्षांवर अवलंबून असूनही सीजेपी आंदोलन चिरडून काढण्याचा अत्यंत कठोर निर्णय भाजपने मित्रपक्षांना विश्वासात न घेता एकतर्फीच घेतला. विद्यार्थ्यांवरील या अमानुष कारवाईचं राजकीय खापर मित्रपक्षांनाही विनाकारण आपल्या माती घ्यावं लागतंय. भाजपच्या एका खासदारानेही खासगीत कबूल केलं की परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती. त्यानंतर सीजेपीच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी, अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधी यांनी तर त्यांच्या खासदारांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करून सरकारला हादरवून सोडलं. संसदेत आणि रस्त्यावर सरकारला कोंडीत पकडण्यात विरोधकांना यश आलंय. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा हा वाढता प्रभाव पाहून एनडीए मधील प्रादेशिक पक्षांना आता याची जाणीव झाली आहे की भाजप हा एकमेव विनिंग हॉर्स राहिलेला नाही. त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारखे नेते भविष्यात काँग्रेस प्रणित आघाडीत जाण्याचे पर्याय उघडे ठेवत आहेत. त्यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यास भाजपने लावलेला विलंब हा त्यांना राजकीय दृष्ट्या खूप महागात पडला. जरी नंतर भाजपने प्रल्हाद जोशी यांना आणून आणि सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 संसदेत आणून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असला तरी विद्यार्थ्यांच्या मनात सरकारविषयी अविश्वास निर्माण झालाय. त्यामुळे या मित्रपक्षांना त्यांच्या मतदारसंघातील तरुणांना सामोरं जाणं कठीण झालंय.
त्यामुळे सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात नाजूक आणि अस्थिर टप्प्यातून जात आहे. कॉक्रोच जनता पार्टी या युवा आणि समाज माध्यमांवर आधारित चळवळीनं पारंपरिक राजकारणाचे नियम मोडीत काढले असून सरकारला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवलंय. या आंदोलनाचा आणि डिलिमिटेशनच्या वादामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका एनडीएच्या एकजुटीला बसतोय. टीडीपी आणि जेडीयू यासारखे महत्वाचे पक्ष ज्यांच्या 28 खासदारांवर हे सरकार टिकून आहे ते पक्ष अस्वस्थ आहेत. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर जर भाजपनं माघार घेतली नाही तर चंद्राबाबू नायडू हे एनडीए मधून बाहेर पडणारे पहिले नेते ठरू शकतात. त्याचप्रमाणे तमिळनाडूमधून पीएमके आणि एआयएडीएमके हे पक्ष भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. कारण के अण्णामलाई यांच्या राजीनाम्यामुळे तमिळनाडूत भाजपची स्थिती अत्यंत डळमळीत झाली आहे. उत्तर भारतात एलजेपी आणि आरएलडी सारखे पक्ष युवा वर्गाचा रोष टाळण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःला भाजपपासून जाणीवपूर्वक वेगळे करत आहेत. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर सीजेपीचे विद्यार्थी आंदोलन आणि डिलिमिटेशन या दोन मुद्द्यांच्या बाबतीत भाजपला आपल्याच मित्रपक्षांचा विश्वास जिंकण्यात मोठं अपयश आलं आहे. जर सरकारनं तातडीनं लवचिक धोरण स्वीकारून मित्रपक्षांच्या आणि युवा वर्गाच्या मागण्या संवादातून मान्य केल्या नाहीत तर आगामी काही महिन्यात एनडीए मधून अनेक महत्वाचे प्रादेशिक पक्ष बाहेर पडतील आणि पर्यायानं केंद्र सरकारचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. अलीकडच्या या घटनांमुळे भारतीय राजकारणात भाजपचा एक हाती असलेला कंट्रोल डळमळीत झाला असून पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आघाडीच्या राजकारणाचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे, जे की लोकशाहीसाठी चांगलं मानलं जातं. तर मंडळी, विद्यार्थी आंदोलन आणि डिलिमिटेशनमुळे केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे का आणि या परिस्थितीला भाजपा स्वतःच जबाबदार आहे का? तुमची याबद्दल काय मतं आहेत ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.